नमस्कार, माझं नाव भव्य वाघ आहे. तू किती वर्षांचा आहे आता? मी आता 11 वर्षाचा आहे. तर तुझा ओव्हरऑल जो प्रवास एक्सपिरियन्स आहे, मराठी हिंदी इंग्लिश जे काय असेल असं बोलू शकतोस? मला समीर सर आणि पंकज सर यांनी मला स्वतःच्या मुलासारखं ट्रीट केलं आतापर्यंत. तर डायलिसिसला सगळे स्टाफ एकदम छान आहे. केटी स्टाफ, डायलिसिस स्टाफ, पूर्ण हॉस्पिटल खूप कोऑपरेटिव्ह आहे. तुला सीकेडी हा आजार, किडनीचा आजार कितव्या वर्षी झाला सुरू? लहानपणापासून. बर, मग तू आजार, डिसीज, औषधी या सर्वांसोबत तुझी ओळख खूपच लहानपणी झाली. हो. आणि या सगळ्यांमध्ये डायलिसिसवर असतानाचा प्रवास, तू किती दिवस डायलिसिस केलं? 11 महिने. 1 वर्ष. आणि आता ट्रान्सप्लांट होऊन किती दिवस झाले? 1.5 वर्ष झाले. बर, तर तू ते 11 महिने आणि हे 18 महिने यांचं कंपॅरिझन कसं करू शकतोस? डायलिसिसवर असतानाचे तुझे अनुभव आणि डायलिसिस मुक्त झाल्यानंतर ट्रान्सप्लांट वरचे तुझे एक्सपिरियन्स काही सांगू शकतो? ट्रान्सप्लांट नंतर काहीच त्रास होत नाही. त्याच्या आधी थोडा थोडा त्रास होतो. आणि मग आता तू तुझं एज्युकेशन, अभ्यास, बाकी तुझं खेळणं, तुझे रुटीन कामं, हे सगळं आता तू डायलिसिसवर असताना करू शकत होता का आणि आता करू शकतोय का? स्कूल बंद होतं, डायलिसिस चालू होतं तेव्हा, आणि आता सगळं रेग्युलर आहे. आता सगळं रेग्युलर आहे. आणि तुझं डोनर कोण होते? आई. आई होती. आई माझ्यापेक्षा, देवापेक्षा जास्त आहे आई माझ्यासाठी. कारण इतरांची आई एकदा जन्म देते, तुझ्या आईने तुला 2 वेळेस जन्म दिलाय. तुला मोठं होऊन काय व्हायचंय? सिंगर. अरे वा, अरिजित सिंग. त्याने बाकीच्यांच्या माहितीसाठी ट्रान्सप्लांट नंतर डे 2 त्याने गाणं म्हणून दाखवलं होतं आम्हाला. अरे वा. आणि त्याची इच्छा असेल तर आजही एक तू काहीतरी छूकर मेरे मन को. अरे वा, ब्युटिफुल. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम, लगे प्यारा जग सारा. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, आजा तेरा चलिए प्यार से मैं भर दूं, प्यार से मैं भर दूं, खुशियाँ जहाँ भर की तुझको नजर कर दूं, तुझको नजर कर दूं. तू ही मेरा जीवन, तू ही जीने का सहारा. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. थँक यू. व्हेरी इम्प्रेसिव्ह. तर मला वाटतं ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तू हे सगळे तुझ्या हॉबीज, सगळं काही स्कूल, हॉबीज, एज्युकेशन आणि नॉर्मल आयुष्य सगळं काही आता करण्यास पूर्णपणे मोकळा आहे, पण सगळ्या मर्यादा सांभाळून. एक त्याच्या आईसोबत मला फोटो घेऊ. ट्रान्सप्लांट नंतर एक आपल्या भागात खूपच मोठा गैरसमज आहे की जो किडनी देईल, म्हणजे नॉर्मली प्रत्येक पेशंट मला हेच सांगतो की आता सध्या घरात एक आदू आहे, तर किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर 2 रुग्ण होतील, मी दोघांना कसं सांभाळू? तर ह्याच्याबद्दल तुमचं काही ओपिनियन, मत, की किडनी दिल्यानंतर तुम्हाला काय अधूपण आलं का, किंवा काही लिमिटेशन्स आले का तुमच्या कार्यात, किंवा आता काही तुम्ही त्रासातनं जात आहात की ज्यामुळे तुम्हाला तुमचे दैनंदिन कामं करता येत नाहीत, किंवा काही आयुष्यावर परिणाम किंवा काही झालाय? नाही, तसं अजिबात झालेलं नाहीये, मुळीच नाही. उलट आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळालेली आहे. आणि माझ्या मुलालाही KBHच्या पूर्ण मॅनेजमेंट टीममुळे, केटी टीम, डायलिसिस टीम, इव्हन सुभाष सर, सागर सर, डोंगरे सर, मयुरी मॅम, समीर सर, पंकज भन्साळी सर यांनी एक नवीन आयुष्य दिलंय. माझ्या लेकराला स्वतःच्या लेकरासारखं समजून, सांभाळून, फुलासारखं जपलं आहे. आणि किडनी दान केल्यानंतर माझ्या आयुष्यात किंवा माझ्या रोज दैनंदिन रुटीनमध्ये जर काही फरक
पडला असेल असं विचारायचं असेल तर तसं काहीही नाहीये. एक गैरसमज आहे समाजामध्ये की अवयव दान केल्यानंतर आपण एक अधू म्हणून आपल्याला जीवन जगावं लागेल किंवा आपल्या काही गोष्टींमध्ये फरक पडेल, पण तसं काही नसून माणूस एक पूर्ववत निरोगी जीवन सुद्धा जगून आपला आयुष्याचा आनंद घेऊ शकतो आणि एक यशस्वी आयुष्य आपण निश्चित जगू शकतो. धन्यवाद.